महागडा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरते तरी कोंडा काही जात नाही, परत परत येतो. कोंडा होण्यामागे फक्त ड्राय स्काल्प कारणीभूत नसतो. कोंड्याची मुख्य कारण म्हणजे स्काल्पवर यीस्ट किंवा फंगसची जास्त वाढ होणे, स्काल्पवर जास्त ऑइल तयार होणे, स्किन सेल्स खूप वेगाने गळणं, स्ट्रेस किंवा कमी झोप आणि काही लोकांमध्ये हवामानाच्या बदलांमुळेही तो वाढू शकतो. मग यासाठी घरी आपण काय करू शकतो बरं? नंबर 1, कोंड्यासोबत जर खूप खाज असेल, रेग्युलर खोबरेल तेलामध्ये 2 ते 3 थेंब टी ट्री ऑइल टाकायचंय, त्याने तुम्हाला फरक जाणवू शकतो. नंबर 2, हेअर स्टायलिंग प्रोडक्ट्स जे आपण वापरतो, जेल, वॅक्स, ड्राय शॅम्पू स्काल्पवर जास्त साचू द्यायचे नाहीत. स्काल्पवर खूप वेळ तेल ठेवायचं नाही आणि ओले केस जास्त वेळ बांधून ठेवायचे नाही. पण एक गोष्ट महत्वाची आहे, ती लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे फक्त कोंडा आहे म्हणून दुर्लक्ष करायचं नाही. शॅम्पू वापरूनही तात्पुरताच फरक पडतोय, परत कोंडा येतोय, खूप खाज आहे, लालसरपणा जाणवतोय, जाड खवले किंवा केस गळता आहेत, केस तुटता आहेत, तर तो साधा कोंडा नसून स्काल्प सोरियासिस, सिबोरिक डर्मॅटायटिस, फंगल इन्फेक्शन किंवा इतर त्वचेचे आजार असू शकतात. आणि बऱ्याच वेळा मी बघते क्लिनिकमध्ये की हे दुर्लक्ष केलं जातं. पेशंटला वाटतं की साधा कोंडा आहे, पण तो काहीतरी त्वचेचा आजार असतो. कोंडा आहे की त्वचेचा आजार हे कसं ओळखायचंय, त्यासाठी कॅप्शन नक्की वाचा आणि कमेंटमध्ये सांगा कोंड्यासाठी तुम्ही घरी काय काय करता आणि त्याचा कसा फायदा होतो.